नमस्कार म्हणजे आपलं स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर. कोकणी नॉनव्हेज रेसिपीमध्ये शिंपल्याचे किंवा दसऱ्याचे सार कसे बनवायचे अशी रेसिपी आपण पाहू. शिंपल्याचे सार बनवण्यासाठी मी इथे शिंपल्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे. आता सर्वात आधी जेवढा शिंपल्या आहे तेवढे पाणी घालून त्या उकडून घेणार. त्याला शिंपल्याचे सार बनवायचे म्हणून त्याच्यामध्ये थोडं पाणी जास्तीचं ठेवलंय, पण त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालायची गरज लागत नाही. नंतर आपण जेव्हा बनवणार तेव्हा थोडंसं मीठ घालायचं. आता इथे पाहू शकता की शिंपल्यांचे तोंड आता उघडत आलंय आणि व्यवस्थित एक कड आलाय. एकच कड काढायचा, जास्त काही उकडायची गरज लागत नाही. आता इथे गॅस बंद करून त्या पूर्णपणे अशा व्यवस्थित थंड होऊन द्यायच्या. थंड झाल्यानंतर त्याचा आतला मऊ हा भाग काढून घ्यायचा आणि त्याच्या वरचं जे कवच आहे ते काढून टाकून देणार. जर आपल्याला हवं असेल तर त्यातलं एक सुपी सुद्धा आपण ठेवू शकतो. इथे पाहू शकता की एकाच काळामध्ये माझ्या संपूर्ण शिंपल्या व्यवस्थित अशा उकडल्या गेल्या आहेत आणि त्याची तोंड व्यवस्थित घेऊन ते सगळे साफ करून घेतलेले आहे. आता हे पाणी जे असतं ते फेकायचं नाही, ते पाणी तसंच ठेवायचं. हे शिंपल्याचा आतला मऊ भाग आणि हे त्याचं पाणी उकडलेलं. सर्वात आधी पातेलं गरम करून त्याच्यामध्ये 1 चमच तेल एवढं घालून त्याच्यानंतर कढीपत्ता, बारीक चिरलेला एक कांदा कांदा थोडा तांबूस रंगावरती झाल्यावरती त्याच्यामध्ये आलं लसूणची 1 चमचा पेस्ट घालायची आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे. लसूणचा कच्चापणा निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. टोमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायचा. सर्व मसाले एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण घालायचे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा खोबऱ्याचे वाटण कसे बनवायचे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामधला जे शिंपल्याचा जो आपण काढून ठेवलेला मऊ भाग आहे ते घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण ते पाणी ठेवलं होतं उकडलेलं शिंपल्याचं ते सुद्धा घालायचं आणि व्यवस्थित असा एक कडा येऊन द्यायचा. त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ हे थोडेसे घालायचे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि त्यानंतर 2-3 कोकम सुद्धा घालायचे आणि हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ हे थोडं कमीच घालायचं, कारण का आपण शिंपले जे उकडलं होतं ते पाणी घातलं आणि ते थोडं चवीला खारट असतं, नाही तर आपलं सार हे खारट होणार. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.